जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 52. गुरुचरित्र अवतरणिका. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्देव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम. श्रोते हो, सावध चित्ताने ऐका. श्री गुरुचरित्राचे 51 अध्याय श्रवण केले असता नामधारकाची भावसमाधी लागली. तो निजानंदात मग्न झाला. श्री गुरुचरित्र अमृत सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाले. सर्वांगावर घामाचे बिंदू उत्पन्न होऊन रोमांच उभे राहिले. कंठ दाटून आला. सर्वांगाला कंप सुटला. त्याच्या डोळ्यांवाटे प्रेमाश्रू वाहू लागले. शरीराची हालचाल बंद झाली. तो समाधी सुखात आनंदाने डोलत होता. ते पाहून सिद्धयोग्यांना परमानंद झाला. त्यांनी त्याला प्रेमाने कुरवाळून सावध केले. त्याला गाढ प्रेमालिंगन देऊन ते म्हणाले, बाळ नामधारका, तू खरोखर भवसागर तरुण गेला आहेस. पण तू असा समाधी अवस्थेत राहिलास तर तुला मिळालेले ज्ञान तुझ्याच ठिकाणी राहील. मग लोकांचा उद्धार कसा होणार? तू वारंवार विचारलेस, म्हणूनच तुला मी श्री गुरुचरित्राची कथा सांगितली. ती अमृतवाणी मला आठविली. ती त्रिविध तापांचा, सर्व दुःखांचा नाश करणारी आहे. तुझ्यामुळेच मला श्री गुरुचरित्र आठवले आणि ते तू एकाग्र चित्ताने श्रवण केलेस. सिद्धयोगी असे बोलले असता नामधारकाने डोळे उघडले. तो हात जोडून समोर उभा राहिला व सिद्धयोग्यांना म्हणाला, स्वामी, तुम्ही खरोखर कृपातरू आहात. या विश्वाचे तुम्ही आधार आहात. तुमच्या कृपेनेच संसार सागर पार करता येतो. माझ्यावर तुमचे अनंत उपकार आहेत. आता माझी एक विनवणी आहे. अमृतापेक्षा श्रेष्ठ अशा श्री गुरुचरित्र अमृताची अवतरणिका मला सांगा. आपण सांगितलेल्या श्री गुरुचरित्र अमृतात भक्तजनांच्या चित्तवृत्ती बुडून गेल्या असल्या तरी मी अद्यापही अतृप्त आहे. मला श्री गुरुचरित्र अमृत पाजून आनंद सागरात ठेवा. अनेक औषधी वनस्पतींचे सार काढून ते दिव्य औषध काढतात. त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र अमृताचे सार मला सांगा. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोग्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले,
बाळा, तुझी श्री गुरुचरित्रावर अखंड श्रद्धा राहो. त्यासाठी मी तुला श्री गुरुचरित्राची अवतरणिका सांगतो, ती ऐक. पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व देवदेवतांचे स्मरण केले आहे. भक्तजनांना श्री गुरुमूर्तीचे दर्शन घडले आहे. दुसऱ्या अध्यायात ब्रह्मोत्पत्ती सांगितली असून चारी युगांची वैशिष्ट्ये कथन केली आहेत. त्याच अध्यायात गुरुमहात्म्य व संदीपक आख्यान आले आहे. तिसऱ्या अध्यायात अंबरीश आख्यान सांगितले आहे. चौथ्या अध्यायात सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी आलेले त्रयमूर्ती तिची बालके होतात. त्रित्रयमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा सांगितली आहे. श्रीपाद श्री वल्लभ अवताराची कथा आली असून 6व्या अध्यायात गोकर्ण महिमा व महाबळेश्वर लिंग स्थापनेची कथा सांगितली आहे. 8व्या अध्यायात शनी प्रदोष व्रत महात्म्य वर्णिले असून 9व्या अध्यायात श्री गुरूंनी एका रजकाला राज्यप्राप्तीचा वर दिल्याची कथा आली आहे. 10व्या अध्यायात कुरवपूर क्षेत्र महिमा सांगितला असून वल्लभेश आख्यान सविस्तर वर्णिले आहे. 11व्या अध्यायात करंजपुरी माधव व अंबा यांच्या पोटी श्री नृसिंह सरस्वतींचा अवतार झाल्याचे व श्री गुरु नरहरी बालचरित्र लीला वर्णन केले आहे. 12व्या अध्यायात नरहरीचा गृहत्याग, काशी क्षेत्री संन्यास ग्रहण व गुरु शिष्य परंपरा हे विषय आले आहेत. 13व्या अध्यायात श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे करंजा गावी आगमन व पोटदुखी असलेल्या एका ब्राह्मणावर श्री गुरूंनी कृपा केली या कथा सांगितल्या आहेत. 14व्या अध्यायात क्रूर यवन शासन व सायनदेव वरप्रदान कथा आल्या आहेत. 15व्या अध्यायात श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री गुप्त वास्तव्य व तीर्थयात्रा निरूपण आले असून 16व्या अध्यायात गुरुभक्तीचे महात्म्य, धौम्य शिष्यांच्या कथा सांगितल्या आहेत. 17व्या अध्यायात भुवनेश्वरीला जीभ कापून देणाऱ्या एका मंदबुद्धीच्या मुलास श्री गुरु ज्ञानप्राप्ती करून देतात ही कथा सांगितली असून 18व्या अध्यायात अमरापूर महात्म्य सांगून श्री गुरुकृपेने एका ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे गेले ही कथा सांगितली आहे. 19व्या अध्यायात औदुंबर महात्म्य, नावाड्याची त्रिस्थळी यात्रा व योगिनी कथा हे विषय आले आहेत. 20व्या अध्यायात ब्राह्मण स्त्रीची पिशाच बाधा कशी दूर केली हे सांगितले आहे. 21व्या अध्यायात औदुंबर येथे आलेल्या श्री गुरूंनी एका मृत बालकाला सजीव केल्याची कथा असून 22व्या अध्यायात श्री गुरूंनी एक वांझ म्हैस दुभती केल्याचा चमत्कार सांगितला आहे. 23व्या अध्यायात श्री गुरु गाणगापुरात येतात व एका ब्रह्मराक्षसाचा उद्धार करतात या कथा दिल्या असून 24व्या अध्यायात त्रिविक्रम भारतीचा उद्धार केल्याची कथा आहे. 25व्या अध्यायात गर्विष्ठ ब्राह्मणांचा जयपत्राविषयी हट्ट हा प्रसंग सांगितला असून 26व्या अध्यायात वेदविस्तार वर्णिला आहे. 27व्या अध्यायात उन्मत्त ब्राह्मणांना श्री गुरूंनी दिलेला शाप व एका मातंगाला
पूर्वजन्म स्मरण करून दिल्याच्या कथा आहेत. 28व्या अध्यायात कर्मविपाक व मातंग कथा आली आहे. 29व्या अध्यायात भस्म महात्मा सांगितले आहे. 30व्या अध्यायात एका विधवेचा शोक व ब्रह्मचार्याने तिला केलेला उपदेश हे विषय आले असून 31व्या अध्यायात पतिव्रतेचा आचारधर्म सांगितला आहे. 32व्या अध्यायात विधवेचा आचारधर्म सांगितला असून मृत ब्राह्मण जिवंत झाल्याची कथा सांगितली आहे. 33व्या अध्यायात रुद्राक्ष महात्मा व सुधर्मतारक आख्यान आले आहे. 34व्या अध्यायात रुद्राध्याय सांगितले आहे. 35व्या अध्यायात कचदेवयानी कथा व सोमवार व्रत आणि सीमंतिनी आख्यान आले आहे. 36व्या अध्यायात परान्नदोष धर्माचरण हे विषय आले असून 37व्या अध्यायात गृहस्थाश्रमाचा आचारधर्म सांगितला आहे. 38व्या अध्यायात श्री गुरूंनी भास्कर ब्राह्मणाची लाज कशी राखली हे सांगून 19व्या अध्यायात अश्वस्थ महात्मा व 60 वर्षाच्या वंध्येस संतान प्राप्ती झाल्याची कथा आहे. 40व्या अध्यायात नरहरीचा कुष्ठरोग कसा नाहीसा झाला हे सांगून शिवभक्त शबर कथा सांगितली आहे. 41व्या अध्यायात सायनदेवाची गुरुसेवा, काशी यात्रा व त्वष्टाख्यान हे विषय आले आहेत. 42व्या अध्यायात अनंत व्रत कथा आली असून 43व्या अध्यायात विमर्शन राजाची कथा व एका विणकरास मल्लिकार्जुन हे विषय आले आहेत. 44व्या अध्यायात श्री गुरूंनी नंदी ब्राह्मणाचा कुष्ठरोग घालविल्याची कथा सांगितली आहे. 45व्या अध्यायात श्री वत्सल भक्तवत्सल श्री गुरूंनी आपल्या भक्तांसाठी 8 रुपये धारण केल्याची कथा सांगितली आहे. 47व्या अध्यायात श्री गुरूंनी एका शूद्र शेतकऱ्यावर कृपा केल्याची कथा सांगितली आहे. 48व्या अध्यायात अमरजा संगम व अष्टतीर्थ महात्म सांगितले आहे. 49व्या अध्यायात गुरु महात्म व शिवपार्वती संवादात्मक संपूर्ण गुरुगीता आली आहे. पूर्वजन्मातील एक श्री गुरुभक्त यवन वंशात जन्मास येतो व श्री गुरूंनी त्याला दिलेल्या पूर्वीच्या वरदानाने तो बिदरचा राजा होतो. ही सविस्तर कथा 50व्या अध्यायात सांगितली आहे. 51व्या अध्यायात श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे निजानंदगमन अवतार समाप्ती ही कथा दिली आहे. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुचरित्र अनंत अपार आहे. त्यातून मी तुला केवळ 51 अध्याय सांगितले आहेत. त्यांची अवतरणिका तुला सांगितली. नामधारका, श्री गुरु अवतार समाप्ती करून गेले असे लोकांना वाटत असेल, पण ते आजही गाणगापुरात आहेत हे लक्षात ठेव. या कलियुगात अधर्मवृत्ती फार वाढली आहे. हे पाहून श्री गुरु गुप्त झाले आहेत. खऱ्या भक्तांना ते आजही दर्शन देतात. नामधारका, मी सांगितलेल्या श्री गुरुचरित्राच्या अवतरणिकेचे जो नित्य श्रवण पठण करील त्यांना श्री गुरु नक्कीच भेटतील. आपला जसा भाव असेल तसे फळ श्री गुरु देतात. नामधारका, तू अवतरणिका सांगण्याची विनंती केलीस.
त्यानुसार सगळा इतिहास मी तुला पुन्हा पुन्हा सांगितला. ज्यांनी पूर्वीच श्री गुरुचरित्राचे श्रवण पठण केले असेल त्यांना या अवतरणिकेमुळे सगळे काही आठवेल. इतरांना ही अवतरणिका वाचून संपूर्ण श्री गुरुचरित्र श्रवण पठण करण्याची इच्छा निर्माण होईल. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. मग तो हात जोडून म्हणाला, स्वामी, आता या श्री गुरुचरित्राचा पारायण विधी मला सविस्तर सांगा. पारायण करताना दररोज किती अध्याय वाचावेत ते मला सांगा. त्यावर सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. यामुळे लोकांच्यावर फार मोठे उपकार होणार आहेत. आता तुला पारायणाविषयी सांगतो. आपले अंतकरण पवित्र असताना दररोज शुचिर्भूतपणे जमेल तेवढे श्री गुरुचरित्र वाचावे. दुसरा प्रकार, पारायण विधी केले असता फार मोठे पुण्य प्राप्त होते. दिनशुद्धी पाहून म्हणजे शुभ दिवस पारायणाला प्रारंभ करावा. प्रथम स्नानसंध्या करावी. जेथे पारायण करावयाचे आहे ती जागा पवित्र करावी. रांगोळ्या काढाव्यात. देशकालादी संकल्प करून ग्रंथरूपी श्री गुरूंचे यथाविधी पूजन करावे. ब्राह्मणाचीही पूजा करावी. प्रथम दिवसापासून पारायण संपेपर्यंत एकाच स्थानी बसावे. वाचन चालू असताना अनावश्यक भाषण करू नये. ब्रह्मचर्यादी नियम कसोशीने पाळावेत. पारायण चालू असताना दिवा समयी प्रज्वलित असावा. देव, ब्राह्मण व घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून पूर्वोत्तर मुख करून बसावे व वाचनास प्रारंभ करावा. प्रतिदिवशी वाचावयाची अध्याय संख्या. पहिल्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचावेत. दुसऱ्या दिवशी 8 ते 18 अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी 19 ते 28 अध्याय वाचावेत. चौथ्या दिवशी 19 ते 34 अध्याय वाचावेत. पाचव्या दिवशी 35 ते 37 अध्याय वाचावेत. सहाव्या दिवशी 38 ते 43 अध्याय वाचावेत. आणि सातव्या दिवशी 44 ते 51 अध्याय वाचावेत. शेवटी अवतरणिका 52वा अध्याय वाचावा. रोजचे ठराविक वाचन पूर्ण झाले की ग्रंथाचे उत्तरांग पूजन करावे. श्री गुरु नृसिंह सरस्वतींना नमस्कार करून आसन सोडावे. मग फलाहार घ्यावा. 7 दिवस रात्री जमिनीवर झोपावे. सदैव शास्त्राधारे पवित्र व्रतस्थ असावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण सुवासिनीस भोजन द्यावे. यथाशक्ती दक्षिणा द्यावी. सर्वांना संतुष्ट करावे. अशा रीतीने सर्व नियमांचे पालन करून सप्ताह पारायण केले असता श्री गुरूंचे दर्शन होते. भूतप्रेतादी बाधा नाश पावून सर्व सुखांची प्राप्ती होते. सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता नामधारकाला अतिशय आनंद झाला. आपण धन्य झालो, कृतकृत्य झालो असे म्हणून त्याने सिद्धयोग्यांच्या चरणांवर मस्तक टेकविले. सिद्धयोग्यांचे शब्द हीच रत्नांची खाण. नामधारकाने त्यातील रत्ने घेऊन 51 रांजण भरले व याचक भक्तांना संतुष्ट केले. सिद्धयोगी हाच कल्पवृक्ष. नामधारकाने भक्तजनांवर परोपकार करण्यासाठी हात पसरून
याचना केली. सिद्धमुनी हाच मेघ, नामधारक हा चातक. त्याने मुख पसरून त्या मेघाकडे एक बिंदू मागितला असता त्या मेघाने अपार वर्षाव करून भक्तांना अमृताचा लाभ करून दिला. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री गुरुचरित्र अवतरणिका नावाचा अध्याय 52 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात नामधारकाच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत झाले असा उल्लेख आहे. एकनाथी भागवतात याबद्दल कसे वर्णन केले आहे ते पहा. पाहचित्त चैतन्या पडता मिठी, सुटता लिंग देहाची गाठी. नेत्री अश्रूंचा पूर दाटी, रोमांच उठी सर्वांगी. जीवभावाची दशा आटे, अनिवार बाष्प कंठी दाटे. काही केल्या शब्द न फुटे, पूर लोटे स्वदेहाचा. नेत्र झाले उन्मलित, पुंजाळले जेथीचे तेथ. विस्मयाचे भरते येत, वोसंडत स्वानंदे. हे अष्टसात्विक भाव कोणते? म्हणजेच स्तव्य होणे. दुसरे स्वेद, अंगाला घाम फुटणे. तिसरे रोमांच, म्हणजे अंगावर काटा येणे. चौथे लय, म्हणजे देहभान हरपणे. पाचवे ऐपर्य, म्हणजे सिद्धीचा प्रादुर्भाव होणे. आपण इष्ट देवत आहोत असे पूर्णपणे वाटणे. सहावे वेफतू, म्हणजे शरीर थरथर कापणे. सातवे अनु, म्हणजे डोळ्यातून आपोआप अश्रू ढळणे. शेवटी वैवर्ण्य, म्हणजे तोंड आणि शरीर फिकट पडणे. भक्ती मार्गात व योग मार्गात साधकांना यातील एक किंवा दोन किंवा अनेक भाव अनुभवास येतात. हे भाव म्हणजे निर्विकल्प समाधीतील व्यत्ययच असतात. भक्ती मार्गातही ही भावस्थिती ओलांडून मन दृढ करावे लागते. भावना विवश होण्यात भगवंताच्या शक्तिमय, ज्ञानमय, प्रेममय स्वरूपाशी एकरूप होता येत नाही. या अध्यायात सिद्धांनी नामधारकाला पुन्हा भानावर आणताना लोकोपकारार्थ तसे केले असा उल्लेख आहे आणि श्री गुरुचरणी दृढता असावी, पण बाह्य आचरण हे शास्त्राला धरून असावे असा उपदेश केला आहे. तसेच तू असा समाधीत राहिलास तर लोक कसे तरतील असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. अर्थातच साधकाने अष्टसात्विक भाव आवरण्याचा प्रयत्न करावा किंवा त्याची उपेक्षा करावी हेच योग्य होय. या अध्यायात अवतरणिका म्हणजे अध्याय 1 ते 51 पर्यंत कोठे कोणते कथानक आले आहे याचा थोडक्यात निर्देश केलेला आहे. पोथ्यांतून पूर्वी अनुक्रमणिका अशाच रीतीने ग्रंथाच्या शेवटी देण्याची प्रथा होती व अद्यापि पोथी रचणारे त्याच पद्धतीचा अवलंब करतात असे दिसून येते. या गुरुचरित्राचे पारायण सप्ताहभरात कसे करावे याची थोडक्यात माहिती या अध्यायात दिली आहे. त्याप्रमाणे अनेक दत्तभक्त पारायण करतातही आणि त्या विधानाच्या आधी हे श्री गुरुचरित्र शुद्ध मन असताना सदा सर्व काळ वाचावे असे जे म्हटले आहे ते लक्षणीय आहे. गुरुचरित्र ग्रंथास गुरु मानून त्याची पूजा करावी असेही इथे सांगितले आहे. हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नामधारकाला
धन्यवाद देताना सिद्ध म्हणतात, तू प्रश्न विचारल्यामुळे मला गुरुचरित्र सांगण्याची प्रेरणा मिळाली आणि ही अमृतमय वाणी प्रकट झाली. त्यामुळे लोकांवर उपकार होणार आहेत. या एका वाक्यातून गुरु किती निर्मळ, प्रेमळ आणि नम्र असतात हे दिसून येते. लोकोत्तर सद्गुण गुरूंच्या अंगी कसे असतात याचे प्रत्यंतर नेहमी येत असते. गुरुचरित्राचे पारायण करताना प्रत्येक दिवशी अनुक्रमे 7, 18, 28, 37, 43 व 51 अशा अध्यायापर्यंत वाचन करीत जावे असे अध्यायात सांगितले आहे. ते श्रीमद वासुदेवानंद सरस्वतींच्या घरच्या पोथीत व संप्रदायात असलेल्या पद्धतीप्रमाणेच दिले आहे. 7 दिवस फलाहार करावा असे जरी आदर्श आचरण असले तरीही ज्यांना ते झेपत नसेल त्यांनी दुपारी एक वेळ पवित्र शाकाहाराचे जेवण घ्यावे. रात्री मात्र जेवू नये. एकमुक्त राहणे, भूमीवर निजणे, ब्रह्मचर्य पालन करणे हे आवश्यक आहे. श्री गुरुरूपी परमात्मा सर्वांना आयुर, आरोग्य व निजकृपेने उदंड भाग्य देऊन निरंतर निजानंदात नांदवो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून हे गद्यरूप श्री गुरुचरित्र अमृत श्री दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करतो. ओम तत्सत. श्री गुरुदेव श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे गुरुचरित्रातील हा शेवटचा अध्याय इथे समाप्त झाला आहे आणि पर्यायाने आज आपले श्री गुरुचरित्र अमृत हा ग्रंथ, हे पारायण इथे संपले आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.